आता राहिले बघी आहे बघी बघितलं ना बघी आपल्या घेऊन टाक काशीनाथ जाधव जे असते कोण राहिलं त्याच्यामुळे कोण राहिले काशीनाथ जाधव आता मधले हाफ झाला ना का मग 1-2 परत होऊन जाऊ. चला पंच रेडी आहेत. ओके मिकी माऊस ग्राउंडच्या बाहेर जा प्लीज. महत्वाची मॅच आहे. आपल्याला जर चेंडू लागला तर आपल्यापासून संघाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण समोर जी जागा आहे त्या पोझिशन मध्ये आपण या. लेट्स प्लेचा इशारा. पहिला क्वार्टर फायनल सामना हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले क्रिकेटचा महासंग्राम शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आहोत. जिकडे पहिला क्वार्टर सामना जो आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला तेजस 11 समोर यज्ञेश LNCC. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तेजस 11 संघाने. प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय यज्ञेश 11 संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आशिष मेहर त्यानंतर विश्वास मेहर आणि पहिलं षटक घेऊन हितेश भोईर सज्ज होतोय. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होती. 24 मध्ये 12, 12 मध्ये 6 आणि 6 मधून पहिला क्वार्टर फायनल सामना. दिशा देण्याचा प्रयत्न वेगाने आला. फेकी झाले. हो हो धावांचा श्री गणेशा. एका चेंडूचा खेळ झाला. एक धावा. धावपळकर मॅच साठी जॉईन होतील विजय सोबत. धन्यवाद कौस्तुभ मेहर. आपण पाहिलं तर LLC संघ आपण बघितला नवापूरचा संघ आहे. एका साईडला आपण बघितलं तर दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तेजस 11 बॉलिंग्स. या दोन संघामध्ये क्वार्टर फायनलचा सामना चालू झालेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जबरदस्त सामना. प्रेक्षक टाळ्या वाजवा. तुमच्या टाळ्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. जोश होऊ द्या कारण सामना थोडा थांबला होता परंतु आता हे सर्व खेळाडू आपले आहेत. आपल्या गावात आलेत आणि त्यामुळे आपल्या गावाची पण मान आणि शान वाढलेली आहे. बघा आपण आपल्या परिसरामध्ये यांचा आदर करणं फार जरुरी आहे. हे मातब्बर खेळाडू आहेत ज्यांनी आतापर्यंत अंडर बॉक्स क्रिकेट गाजवलंय आणि आज आपल्या अर्नाळा परिसरामध्ये येऊन आपला खेळ दाखवत आहेत. LLC संघ प्रथम फलंदाजी करत असताना दोन मातब्बर खेळाडू नवापूर परिसरातून संघ बिलॉंग करतोय. खेळण्याचा प्रयत्न. हो यावेळी काय घडतंय. यावेळी काय घडतंय तर चुकीला माफी नाही आहे. गडी बाद. गिनगिन याद च तेरी मैं ता जागर रातां नू रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नू. तारे गिनगिन याद च तेरी मैं ता जागर रातां नू रोक ना पावां अखियां विचों गम दियां बरसातां नू. हो 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 इश्क तेरा पावे. हितेश भोईर. धन्यवाद हितेश भोईर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये प्राइज आलंय. चिकू आणि त्यानंतर आपण बघितलं तर कोण अजून चिकू आणि स्वप्नील पाटील. चिकू आणि स्वप्नील पाटील नारंगी यांच्या माध्यमातून आलंय. चला सामन्याकडे आपण बघूया. एका साईडला LNCC नवापूर वर्सेस बॉलिंग्स असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तेजस 11 उदंड प्रतिसाद. बघा प्रेक्षकांची उपस्थिती. प्रत्येक चेंडूला आपण बघितलं तर टाळ्या पडल्या पाहिजे कारण प्रत्येक चेंडू लाख मोलाचा आहे. इथून 40,000 रुपये प्रथम पारितोषिक कुठला संघ जिंकेल यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. चेंडू पडलाय. रुपेश कदम आपण बघितलं स्कोररच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. अत्यंत मेहनत आपण बघितलं तर कौस्तुभ मेहर यांचं सुद्धा आपण खूप मेहनत या स्पर्धेसाठी कौस्तुभ मेहर असू द्या. त्यानंतर आपण मृदुल मेहर त्यांचे वडील यांच्या माध्यमातून म्हणजे नवापूर गाव नवापूर ग्रामस्थ यांचं सुद्धा सहकार्य मोलाचं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील LLC संघ प्रथम फलंदाजी करत असताना दोन मातब्बर खेळाडू एका साईडला विश्वास आणि दिमेश दोन फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 5 धावा. धावफलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारचा वाऱ्याचा वेग नाही आहे त्या प्रकारचा खेळ सुद्धा नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी नेहमी पाहत असतो परंतु वारे कुठल्या दिशेने वाहतील हे सांगता येत नाही. म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही आहे. तमाम क्रीडा रसिक आज या अर्नाळा ST पाड्याच्या मैदानावरती जमलेत. त्यांचं पुन्हा एकदा आभार. चांगला चेंडू. आत्ताच एक ओव्हरऑल स्पर्धा करून आलोय. नायगावच्या परिसरामध्ये 1 लाखाची शैलू अँड कंपनीच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली.
आणि त्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सर्व आपण मिलिटरी मॅन पाहिले. यावेळी बघा चेंडू टॅग केला 1 धावांसाठी. एका धावेने धावसंख्या वाढली जात आहे. प्रत्येक धावेचं मोल महत्त्वपूर्ण आहे. रक्ताचा प्रत्येक थेंब, पाण्याचा प्रत्येक थेंब जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तसं क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. चेंडू टॅप केलाय, काय फिल्डिंग, टाळ्या वाजवा, जबरदस्त. स्वतःच्या गोलंदाजीवरती कमबॅक करत असताना खेळाडू नितेश. आतापर्यंत आपण बघितलं कुठल्याही प्रकारची संधी LLC संघाला दिलेली नाहीये. तर एका साईडला आपण बघितलं तेजस 11 संघ पहिला क्वार्टर फायनलचा सामना या मैदानावरती खेळत असताना खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला टॅप केलाय चेंडूला सिंगलसाठी आणि सिंगलच्या साह्याने धाबांची गती वाढली गेले. 8 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. टॅप केलाय पुन्हा एकदा आपण बघितला चेंडू सरळ जातोय का डिक्लेअर झोन मध्ये. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती वाढली जाईल. 9 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीला आलाय 2 संघामध्ये. एका साईडला LLC तर एका साईडला तेजस 11. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. ओ हो हो काय पाहायचंय. स्ट्रेट ड्राईव्ह सुंदर होता आणि स्ट्रेट ड्राईव्हची आठवण आल्यावरती आपण पाहिलं तर हा एक स्ट्रेट ड्राईव्ह आणि मुंबईचा मरीन ड्राईव्ह खूप फेमस आहे. कारण स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका आला कुठून तर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून हा फटका सर्वात जास्त खेळला गेला. या ओव्हरमध्ये धावा आल्या 4 आणि जर आपण पाहिलं तर धावांची गती 2 षटकानंतर 9 धावा. रुपेश कदम यांच्या माध्यमातून चांगलं आपण बघितलं स्कोररची भूमिका पार पाडत असताना. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. पहा क्रिकेटचा अतिभव्य रम्य सोहळा. शिस्त समर्पण ध्येय या गोष्टी क्रिकेटमध्ये असणं फार जरुरी आहे. एक चांगले क्रिकेटपटू तुम्ही तेव्हाच होतील जेव्हा हे गुण तुमच्याकडे येतील आणि कराल पंचांचा सन्मान तर वाढेल क्रिकेटची शान. पंच हे खूप महत्त्वपूर्ण रोल या क्रिकेटमध्ये आहेत. राहुल पुलेकर गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे यावेळी. चांगला चेंडू टॅप केलाय. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली गेली. या सिंगलच्या माध्यमातून धावा आपण बघितला तर 10 धावा. तर या सध्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला. रात्रीचं सत्र आहे. रात्रीच्या सत्राचा विचार करता कमी कमी 30 धावा ह्या व्हायला हव्या. 30 धावा झाला तर एक चांगला सामना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आपण बघितला वेगवान चेंडू होता. सिंगल पूर्ण केली. सिंगलच्या साहाय्याने आपण बघितलं तर LLC संघ आपण बघितला तर पोहोचतोय तो म्हणजे 11 धावांवरती. अजूनही बघितलं तर 1 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे यावेळी. यावेळी चेंडू सरळ सीमारेषा पार आणि गडी बाद गॉन. धन्यवाद धन्यवाद. दुसरा गडी बाद होत असताना धावसंख्या आपण बघितली तर अजूनही 11 आणि हितेश नावाचा फलंदाज मैदानावरती आलाय. चौथा चेंडू राहुल पुलेकर. आता मात्र आपण बघितलं चांगली गोलंदाजी हाताळत असताना अजूनही कुठली संधी दिलेली नाहीये. इथून LLC संघ कमीत कमी 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. चेंडू झालेत ते म्हणजे आतापर्यंत 4. 2 चेंडू या षटकातील बाकी. टोटल 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फायनलचा अंतिम दिवस ग्रँड फिनाली. संडे म्हटलं तर खाण्यापिण्याचा दिवस, सुट्टीचा दिवस, एन्जॉय करण्याचा दिवस आणि क्रिकेट खेळण्याचा दिवस. तदनंतर ओहो चेंडू मात्र बेगानी आमच्या प्रॅव्हिलियन बॉक्समध्ये आलाय. तिथे आमचे मान्यवर बसलेत. त्यांच्या स्वागतासाठी आगतम स्वागतम चेंडूनी स्वागत केलंय आणि गडी बाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिला गडी बाद झाला तो म्हणजे 3 धावांवरती. दुसरा गडी बाद झाला तो म्हणजे 11 धावांवरती आणि तिसरा गडी बाद झाला तो म्हणजे 13 धावांवरती. 3 गडी बाद. सध्याच्या कंडिशनला परिस्थिती अशी आहे बघा. शक्यता पावसाची नाही आहे परंतु पाऊस नसताना सुद्धा आपण बघितलं तर छत्रीसारखं आता क्षेत्ररक्षण लावलंय. कारण क्षेत्ररक्षण यासाठी लावलंय की चेंडू सीमारेषा पार जाऊ नये आणि याची काळजी घेतली जाते. ती म्हणजे धावसंख्या आता बघितली तर 12 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील.
चांगला चेंडू आपण बघितला तर एक धाव पूर्ण केली गेली. षटक क्रमांक आपण बघितला 3 षटकांचा खेळ. धावा फक्त LLC संघ पूर्ण करतोय 14, 3 गडी बाद. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 13 धावा आणि आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी इथून 10 ते 15 धावा कराव्याच लागतील. जर त्या केल्या नाही तर तुमच्या गोलंदाजाकडे काहीही उरणार नाहीये, त्या कराव्या लागतील. आणि जर ते केल्या तर तुमच्याकडे सामना जिंकण्याची संधी असेल. मित्रांनो, संधी वारंवार प्राप्त होत नाही. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो, आणि जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान असतो. त्यामुळे संधी निर्माण करावी लागेल अशा परिस्थितीमध्ये. 13 धावा. शेवटचं षटक. करण पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. तेजस 11 संघ. ओ पहिला चेंडूवरती करामत. निर्धाव चेंडू. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे फलंदाजाला. मात्र आता आपले खांदे झुकून फायदा नाही आहे. थोडंसं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवावा लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने काय रणनीती आहे हे माहीत नहीं है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय बीच बीच में लिया करो, जो आपके लिए काम आएगी. कारण यावेळी चौकार येणं फार जरुरी आहे सध्याच्या घडीला. चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा सिंगलकडे. काय रणनीती अपनवलंय ते बघायला लागेल. क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो बघा. प्रेक्षक चारी साईडनी या सामन्याचा आनंद घेत असताना परत शांत प्रेक्षक, संयमी प्रेक्षक, क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक असं म्हणायला हरकत नाही आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फक्त आपण बघितल्या तर 15 धावांवरती सीमित केलंय. क्वार्टर फायनलचा सामना आहे, मोठी स्टेज आहे. इथून बाहेर पडला तर तो घरचा रस्ता मिळणार आहे. ओ हो, यावेळी दांडी गुल, गडीबाद. पालघर जिल्ह्यात फेमस हाय, जोडीला त्यांच्या तोडच नाय. आहे हो नंबर 1, दादा आहे हो नंबर 1, दिलीप पाटील. धन्यवाद डीजे. थँक्यू. थांबवतोय 1 मिनिट थांबवतोय. चला, JKCC अर्नाळ्याचा एक प्रतिनिधी कोण असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे या. त्यानंतर साई चरण एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा आहे. चला, आणि टॉस का बॉलच्या दिशेने जातोय तिकडे दोन्ही संघ. टीम साहेबा चला, मुज्जू आणि त्यानंतर निर्मल कॅप्टन, दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉसच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. मैच जीतने के लिए रन बनाने हैं 19 रन बन चुके हैं और इस मुकाबले को जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. देखिए, मुकाबला आसान है. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. संभव को असंभव करने वाला खेल है क्रिकेट. हार को जीत में बदलाव करने वाला खेल है क्रिकेट. आप सभी का चेता खेल है क्रिकेट. थांबवते. टॉक्स बॉसमध्ये टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय हेमंत रसा साहेब यांना, आणि आता ते टॉस करतील. लपून ठेवा, दाखवू नका त्यांना. कोण जिंकलंय?
तुम्ही कुठली टीम आहे फिल्डिंग बॅटिंग साहेबा टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि त्याने आता क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. साहेबा टीम तुझी कुठली टीम आहे? धन्यवाद सर. आपण बघितलं तर सामना साहेबा चालू टीम. झालाय. साहेबा टीमचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत टॉस कबासमध्ये. तुमच्या संघात काही बदल? नाही नाही, तेच प्लेअर जे खेळले तेच खेळतील. गोलंदाजाची काय रणनीती असेल तुमच्या? म्हणजे त्यांना 30च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. विपक्षी संघाला तुम्हाला कमीत कमी धावा रोखायचा आहे. या खेळपट्टीबद्दल तुमचं काय मत आहे? खेळपट्टी आणि आयोजन तर खूप चांगलं आहे. पहिल्या दिवसापासून मजा येते खेळायला आणि अजून चांगला खेळू आणि टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. थँक यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. ओर टू विजय सर. मैच का पहला ओवर शुरू है और तेजस 11 के दोनों ओपनर बल्लेबाज मैदान में मौजूद है और जीतने के लिए 4 ओवरों में 20 रन की जरूरत है. नितेश और राहुल पुलेकर, भूपेश. नवापुर टीम के ओपनर गेंदबाज भूपेश गेंद फेंकेंगे और नवापुर के ओपनर बल्लेबाज नीतीश को दाहिने से और विकेट. एक गेंद उसको टैप किया, इस भी 1 रन पूरा किया. 1 रन के साथ तेजस 11 ने अपना खाता खोला है बिना कोई विकेट खोए. 1 रन. 1 मिनिट थांबवतोय हा? 1 मिनिट थांबवतोय 7 का माफ कीजिए 7 रन. 1 मिनिट थांबवतोय. JKCC अर्नाला यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू चेतन. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात, सुपर 12 मध्ये दाखल झालात. पराभवाचा सामना करावा लागला म्हणून या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला त्यामध्ये थँक्यू सो मच. ओव्हर टू. 1 मिनिट थांबवतोय. टीम साईचे रन आपला सुद्धा एक प्रतिनिधी येऊ द्या. स्कोर 8 झाला. 8 धावा आपण बघितलं स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. यावेळी बघा वेगाने 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 हो 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 काय पाहायला मिळालं तर आपण बघितलं तर तेजस 11 या संघासाठी प्राइज आलंय. जय योगेश्वर मंडप डेकोरेटर्स प्रथमेश करत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ठीक आहे, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. चला आपण तेजस 11 संघासाठी. ओके हे दुसऱ्यांना कोणाला तरी लिहायला सांगा. 9 धावा आपण बघितलं तर झालेल्या आहेत. जय योगेश्वर मंडप डेकोरेटर्स कडून आपण बघितलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे तेजस 11 या संघासाठी. 9 धावा करायच्या त्यामध्ये फक्त 20 आणि 20 धावांसाठी कशा प्रकारचा संघर्ष करावा लागेल हे पाहावं लागेल. 18 चेंडू 11 धावा. बघा क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा जवळ लावलंय. पुढचा चेंडू वेगवान चेंडू. यावेळी बघा चेंडू जाईल का सीमारेषा पार? नाही. सिंगल. एका साईडला नितेश तर एका साईडला आपण बघितलं तर राहुल पुलेकर. टेनिस क्रिकेटमधील अंडर बॉक्स मधील एक मोठं नाव सध्याच्या घडीला मैदानावरती. हा चेंडू आपण बघितला वेगवान चेंडू. सिंगल मात्र मिळाली. सिंगलच्या साह्याने धावा झाल्या त्या म्हणजे 11 धावा. अजूनही आपण बघितलं 9 धावा दूर हा संघ आहे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर पाहायला मिळतोय. प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. तमाम मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. हे गर्दी नाही तर दर्दी दर्शक आहेत जे क्रिकेटवरती प्रेम करतायत आणि इथं क्रिकेट पाहण्यासाठी येतात. कारण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहता येईल, परंतु घर बसल्या पाहण्यापेक्षा आपल्या गावात या मैदानावर येऊन पाहणं काही वेगळं आहे. तो अनुभव वेगळा आहे आणि तोच अनुभव यावेळी बघा
तर कौस्तुभ मेहर यांच्यासाठी डिंकी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समालोचनासाठी, त्यांचे पण आभार. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर DJ Webhov in the mix. माझ्या मामाची 15 ना. अजूनही आपण बघितलं तर सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 8 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू पंच वाईटचा इशारा करतायत. 7 धावांची आवश्यकता. पायचा 9चा इशारा आलाय, 2 धावा. आता इथून पायचं फक्त 6 धावांची आवश्यकता. तेजस 11 या संघाला जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. कारण आव्हान मोठं नाहीये, चांगला खेळ झाला नाही LLC संघाकडून, कारण धावांची गती फक्त 20 होती. यावेळी फुलटा चेंडू, यावेळी बघितलं तर सिंगल पूर्ण केली जाईल का? हो, डायरेक्ट थ्रो करण्याचा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय, अयशस्वी. 1 धाव आणि आता 5 धावा दूर हा संघ. 14 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. बघा आता प्रेक्षकांमध्ये आपण बघितलं उत्साह किती आहे. सध्याच्या घडीला 4-4 लाईन लागल्यात, एका मागे एक प्रेक्षक, म्हणजे आता येणाऱ्या अवधीमध्ये तीही जागा पूर्ण होणार आहे. प्रचंड उत्साह, सक्सेसफुल टुर्नामेंट असं म्हणायला हरकत नाहीये. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व असते आणि आज क्वालिटी दाखवलंय ते म्हणजे इतान शिवांश 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकांनी. हो, चांगला फटका. तर खेळाडू कक्ष प्लीज, तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली करा. आयोजकांना विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, या गोष्टीकडे लक्ष द्या. 16 धावा, 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 4 धावा, सामना जवळ आलाय. एका साईडला आपण बघितलं तर विजयाच्या एकदम जवळ. चेंडू टॅप केलाय, सरळ गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. आता फक्त आपण बघितलं तर 3 आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे ज्या पद्धतीचा सामना व्हायला होता तो सामना झालेला नाहीये, एकतर्फी सामना. चांगला फटका आणि इथे विजयी प्राप्त करतोय तेजस 11. टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तेजस 11. तर कॉंग्रॅच्युलेशन तेजस 11 आणि हार्ड लक LCC संघ. आपण या स्पर्धेत आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचे सुद्धा आभार. फेमस हाय जोडीला त्यांच्या तोडच नाही पालघर जिल्ह्यात फेमस हाय